टिकल्यावाल्या बायकांनी 35च्या आतल्या पोरायनं एक शिका. बाप मंदिराकडे गेल्याच्या नंतर एक पोरग म्हणलं, ए राम, म्हातारं मंदिराकडे असलं तर पाठवून दे रे. बापाला म्हातारं म्हणतो सुमळे, जिवेला किडे पडतील हराम खोरा तू. एका म्हाताऱ्याला बोलायला गेलो, वारकरी बाबा बोलायला गेलो. वारकरी म्हातारं होतं, बाजीवर बसलं. हे घरात चांगलं वागणं याचं नाव सत्ता आहे. घरातल्या लोकांशी नीट वागणं याचं नाव पंढरपूरची वारी आहे. हीच काशीतल्या मालकाची वारी आहे. हीच ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथबाबांची वारी आहे. घरातल्या लोकांशी चांगलं. म्हातारं बाजीवर बसलेलं आहे, उठून बसलं. आलात महाराज? हो. नमस्कार केला. वारकरी म्हातारं होतं, मी पाया पडलो. खुर्ची बसायला टाकती बसलो. सुनबाईनं चहा आणला. म्हातारी पाय टाकून खाली बसली, भुंगी टाकलेली होती, खुर्चीवर होती. पण महाराज, टिकल्यावाल्यांनो एक लक्षात ठेवा, जुन्या बायका नवीन माणसाच्या पुढे चहा पित नाहीत. आणि जरी पिण्याचा योग आला तर तोंड भिंतीकडे करून चहा पितात. आजही जुन्या बायकांची पद्धत आहे. इतकी श्रीमंती आहे माझ्या महाराष्ट्रातली, पवित्र महाराष्ट्रातली स्त्री इतकी श्रीमंत आहे. चहा 2 कप आला. मी घेत होतो त्यावेळेला चहा. मी चहा घेतला, म्हणलं घ्या बाबा. नको म्हणे महाराज, चालता येत नाही, उचलून न्यावं लागते, लघुशंकेचा त्रास आहे, गोडभर घ्यायला लावला. चहाचा आग्रह नाही केला पाहिजे, पण दूध होतं त्याच्यामुळे करायला लावला. मी म्हणलं बाईला चहा, सुना काय म्हणावं महाराज? महाराज म्हातारी चहा एकदाच घेती, किडे पडतील त्या तोंडाला. किडे नाचखंडानं काढता यायची नाही, इतकी किडे बळा 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 मेलेल्या जनावराला होतील का अशी तुझ्या तोंडात किडे पडतील. सासूला म्हातारी म्हणती, आणि तू काळे केस आहेत तो रोक तुला फुकून द्यायचंय का? प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देवतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा, पंढरीश पांडुरंग परमात्मा या विश्व मालकाचं नवल प्रतिपादित करतात. व्यापारी युगात काही नवलाची कामं केली, ती एवढ्या नवलाची कामं आहेत की नवल सुद्धा कधी कधी लाजत असेल. नवल सुद्धा म्हणत असेल की द्वापार युगात भगवंताने केलेली कामं, या कामामुळे नवलाचंही नवल पण मोठं झालं. विठाला अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. प्रत्येक कडव्याच्या पूर्वार्धामध्ये वाढवा आवाज, वाढवा, हळू बोलल्यावर कळायला पाहिजे. प्रत्येक कडव्याच्या पूर्वार्धामध्ये भगवंताचा अधिकार प्रतिपादित केला आणि प्रत्येक कडव्याच्या उत्तरार्धात भगवंताची लीनता दर्शवतात. अनंत ब्रह्मांडे उदरी, हे विश्व ज्याच्या पोटात सामावलंय तो नंदाच्या घरी बालक तो निभवतोय. लहान हो नंदाच्या घरी थांबतोय, तिथं रांगतोय, तिथं खेळतोय, हे त्याचं नवल आहे. पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. सजनांनो, विश्वाला जीव घालायचं काम ज्याच्या हातात आहे त्याला यशोदा जीव घालते. उदाहरणार्थ, एक गंगा समुद्राला पाणी पाजण्याकरता गेली. गंगेला माहिती असावा समुद्रामुळेच पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे गंगेत पाणी येते. पण गंगा समुद्राला पाणी पाजायला गेली आणि समुद्रही तिचं पाणी पिता येते. अरे ती किती नवलाच्या गोष्टी असतील कल्पना. गंगेत पाणी